नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिक प्रशिक्षण मालिकेच्या 7 भाग आपण अगोदर पाहिले. आता 8वा भाग आहे, एपिसोड 8. तर याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस जे पाहिलं की कशी आवश्यकता आहे सेंद्रिय शेतीची, सुरुवात कशी करावी, 10 मुद्दे सांगितले होते की सुरुवातीला रासायनिक शेती सोडून या शाश्वत शेतीकडे वळल्यावर काय काय केलं पाहिजे. त्याच्यामध्ये पीक पद्धतीसुद्धा आपण बदलायचा विचार केला पाहिजे. नेहमीची पिकाच्या शिवाय आणखी काही अशी पिकं आहेत जे आपल्याला, त्याच्यामध्ये एक उल्लेख मागे केला होता, तुमच्या लक्षात असेल की आपल्या शेतीच्या क्षेत्राच्या 1/3 क्षेत्र आपण फळबागेत घेतलं पाहिजे. तसंच तुम्ही काय करा, माझी अशी विनंती आहे की एखादा एकर तरी कढीपत्ता लावा. कढीपत्ता जर लावला, एकदाच लावला समजा, तर 4 वर्ष त्याचं आयुष्य आहे आणि त्याला 2 ते 3.5 लाख रुपये प्रत्येक वर्षाला आपल्याला मिळू शकतो. आपण पुन्हा पुन्हा लागवड करायचं काम नाही. त्याचं बियाणं 50 रुपये किलो प्रमाणे मिळते. 1.5 फुटाच्या सऱ्या मारायच्या. त्या सऱ्याच्या दोन्ही बाजूला 10-10 इंचावर मे महिन्यामध्ये तुम्ही टोकन करा. त्याचं उत्पन्न, त्याला सगळ्या सेंद्रिय पद्धती वापरा. मी सांगेल त्याप्रमाणे जीवामृत म्हणा, जे सांगेल त्याप्रमाणे करा सेंद्रिय पद्धतीनं. 3 महिन्यानं तुम्हाला उत्पन्न सुरू होते. पहिली कापणी जी असते कढीपत्त्याची 3 महिन्यानं सुरू होते. 4 ते 5 महिने दर महिन्याला मिळू शकते आपल्याला हे. आणि त्याला साधारण 75 ते 100 किलो दर दिवशी उत्पन्न मिळू शकते आपल्याला कढीपाल्याचं. ते बाजारात नेऊन तुम्ही विकू शकता आणि सरासरी भाव याला 50 ते 90 रुपये किलो मिळते. हे शाश्वत उत्पन्न आपल्याला वरचीवर जर मिळालं तर आपल्याला कसं आहे, ऊस लावला, खर्च केला की कारखान्याला जाणार, पुन्हा येणार, तोपर्यंत आपल्या खिशामध्ये काही नसतं. वरच्यावर लागवड खर्च कसा करायचा, मजुरी कशी करायची, खताचा वापर, त्याचा औषधाचा खर्च कसा भागवायचा, हे वरच्यावर आपल्याला दूध डेअरीचं किंवा रेशीम उद्योगाचं जसं महिन्याला जसं उत्पन्न मिळते, तसं हे पिकाचं पासूनसुद्धा शेतामधलं असं हे पीक आहे की ज्याचं तुम्हाला महिन्याला उत्पन्न मिळू शकतं. तो तेच भांडवल आपण वापरून आपल्याला शेतामध्ये आपल्याला निविष्ठा योग्य प्रमाणामध्ये वापरू शकतो आपण. तर हे आपल्याला 4 ते 5 वर्षांनी हे झाड कापायचे. 4-5 वर्षांनी कापायचे, त्याचा पुन्हा खोडा आहेत, पुन्हा हे उत्पन्न घेता येते. म्हणजे कमीत कमी लागवड खर्चामध्ये महिन्याला उत्पन्न मिळवणारं चांगलं हे आपल्याला साधन आहे. जसं फुलं लावतात कुणी बाजारात नेऊन विकतात, तसं आठवडी बाजारामध्ये आपल्याला हे कढीपत्ता नेऊन विकता येते, त्याचे बंडल करता येतात. हे पिकं तुमच्या बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, बऱ्याच ठिकाणी लावलेले पुण्याच्या आसपास आहेत. त्याचे कृपया आपण लक्षात घ्या आणि त्याचासुद्धा विचार करा. दुसरं एक पीक आहे, मी सुचवू इच्छितो की पुदिना. पुदिनामध्ये सुद्धा तुम्हाला 1.5 फुटाच्या सऱ्या करायच्या. त्याच्या दोन्ही बाजूला 4 ते 5 इंचावर त्याचे टोकन करायची आणि 1.5 महिन्यामध्ये हे पुदिन्याचं पीक एकदम जमीन झाकून टाकते पूर्ण. तुम्हाला सरीसुद्धा लक्षात येत नाही, काय नाही. ते झालं की 1.5 महिन्यानंतर तुम्ही कापणी करा. वरच कापणी करायची, मुळ्या सगळं उपटायचं नाही. पुदिन्याच्या जोड्या बांधायच्या, त्या विकायच्या आणि दर 1 ते 1.5 महिन्यानं तुम्हाला अशी कापणी येऊ शकते. त्याला व्यवस्थित आपण जे सेंद्रिय पद्धतीने केलं, खतं व्यवस्थापन वगैरे, तर 1.5 महिन्यानं तुम्हाला एक कापणी मिळू शकते. आणि हे सुद्धा पीक 4 वर्ष तुम्हाला शेतामध्ये दर महिन्याला उत्पन्न देऊ शकते. याचा कृपया विचार करावा. हिवाळ्यामध्ये जास्त उत्पन्न मिळते. 1 ते 1.5 क्विंटल एका एकराला 1 ते 1.5 क्विंटल पुदिन्याचं उत्पन्न तुम्हाला मिळू शकते. मे महिन्यामध्ये याचा भाव तर 40 ते 50 रुपये किलो भाव आहे. 40 ते 50 रुपये किलो या हिशोबानं बघा तुम्ही. हे सुद्धा पीक तुम्ही लक्षात घ्या. थोडं कुटुंबामधलं एखादा मुलगा किंवा मजूर किंवा वाट्यानं आपण तुम्ही कोणाला देऊ शकता की बाबा तुझा एवढा हिस्सा आहे आणि मला एवढं दे, तो मेहनत करेल, काही करेल. असं करून या पिकाचा सुद्धा तुम्ही विचार करावा. आमचे मित्र आहेत एक रावसाहेब पावडेवाडीला, नांदेडला आहेत. तर हे पुदिन्याचं पीक नेहमी घेतात. त्यांच्याशी तुम्हाला संपर्क करायला तर मी नंबर तुम्हाला सांगेन त्यांना, त्यांचे तुम्ही मार्गदर्शन घ्या. त्यांचा नंबर आहे 9763125517 97-631-255-517. तर असे पिकं पुण्याच्या आसपासही घेतात, ते सुद्धा तुम्ही विचार करा. आता आपण इसाप ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये, शाश्वत शेती पद्धतीमध्ये वेगळ्या एपिसोडमध्ये वेगळी माहिती देत आहोत. एकदम माहिती जवळजवळ पुष्कळ एपिसोड होणार आहेत मित्रांनो.
खताचं व्यवस्थापन कसं करायचं, तणाचं व्यवस्थापन कसं करायचं, कीड पडली तर काय केलं पाहिजे, कोणत्या दिवशी त्याचं नियंत्रण केलं पाहिजे, त्याच्या तारखा, बायोडायनॅमिक कॅलेंडरप्रमाणे बायोडायनॅमिक म्हणजे काय, त्याचं कोणत्या तिथीला काय महत्त्व आहे वगैरे वगैरे, म्हणजे प्रचंड माहिती आहे. ही माहिती या स्वरूपामध्ये तुम्हाला वापरायची आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि तुमची स्थानिक परिस्थिती थोडी वेगळी असेल, जमीन वेगळी असेल, रिसोर्सेस किंवा ह्युमन रिसोर्सेस किंवा मजुरी, पाण्याची उपलब्धता, पुष्कळ गोष्टी आहेत, बाजारपेठ जवळ आहे का, अशा आपापल्या पद्धतीनं आपापल्या स्थानिक परिस्थितीनुसार जे जमल तेवढं करा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आता आपण यापूर्वी पाहिलं होतं की बियाणे निवड कशी करायची, बियाणे निवडल्यावर त्याला बियाणे संस्कार कसे करायचे, पंचगव्याचे संस्कार कसे करायचे, पंचगव्य कसं नेमकं बहुगुणी आहे, बऱ्याच ठिकाणी त्याचा उपयोग होऊ शकते, तर बियाणे संस्कारासाठी त्याचा उपयोग कसा करायचा हे पाहिलं आपण. त्याच्यानंतर आपण उगवणशक्ती तपासण्याशिवाय आपण पेरायचं हे पण ठरवलं होतं. उगवणशक्ती तपासण्याची सोपी पद्धत कोणती आहे हेही आपण लक्षात घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता थोडंसं विचार पूर्व मशागत, मी म्हटलं तर मागं मायकोरायझा, व्हॅम ज्याला म्हणतो, व्हॅम, त्याच्यामध्ये व्हेसिक्युलर, आर्बोस्क्युलर, मायकोरायझा आणि इतर बुरशीच्या जाती आहेत. हे व्हॅमचं जाळं, प्रचंड जाळं, विणकाम, जे मुळ्याच्या पासून जवळजवळ 50 फुटाच्या मुळ्याच्या परिघाच्या 50 फुटाच्या दूरवरून मूलद्रव्य आणि खनिजद्रव्य आपल्याला पिकाला पुरवतात. हे जाळं अजिबात तोडायचं नाही, खोल नांगरट करायची नाही. आणि हे नेटवर्क जे आहे ते अबाधित ठेवायचं, जे आपल्या बांधावर नांगरट न करता आपोआप झाडाला सगळं न्यूट्रिएंट मिळतं. हे जाळं मायक्रोरायझाचं हे आपल्याला ते सगळं खनिज मूलद्रव्य, पोषक मूलद्रव्य, पिकाला आवश्यक असणारे मूलद्रव्य कोणतेही असं, मग ते मुख्य मूलद्रव्य, दुय्यम आणि सूक्ष्म मूलद्रव्य सगळे पुरवतात. त्याची काही तुम्ही काळजी करू नका. रासायनिक खत बंद केलं की आपल्याला पिकाचं उत्पन्न कमी होईल. माझी विनंती आहे, माझा अनुभव आहे स्वतःचा, की 2 वर्ष तुम्हाला कळस होता, 2 वर्षामध्ये तुम्हाला हे व्यवस्थित आपण सगळ्या बाबींचं काटेकोरपणे अवलंब केला आपण, तर निश्चितपणे तुम्हाला हे आहे. काही जण काय म्हणतात की हिसाब पद्धती तुम्ही कशाहून काढली बाबा, काय त्याचा आधार, काय त्याचा आधार. मित्रांनो, मला 40-45 वर्षाचा अनुभव आहे आणि मी हे हिसाब पद्धती विदर्भामध्ये 1000 एकरावर सगळ्या पिकावर याचा अवलंब केला आहे. आणि त्याच्यामध्ये बायोडायनॅमिक कॅलेंडरप्रमाणे तसेच अवलंब पूर्ण केला आहे, तशाच फवारणी केल्या आहेत, खत व्यवस्थापन तसंच केलं आहे. आणि या अनुभवाच्या जोरावर मी त्याच्यावर एक पुस्तकही लिहिलेलं आहे. परंतु ही माहिती माझ्यापुढे मर्यादित न राहता तुमच्या शेतापर्यंत, तुमच्यापर्यंत नेण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे कृपया लक्षात घ्या. हे प्रूव्ड आहे. आणि कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना, कृषी विभागालाही अशी माझी विनंती आहे की माझं जे मालिका किंवा माझं जे हिसाब तंत्रज्ञान आहे याच्याविषयी तुम्ही कृपया समजून घ्या की हे टेक्निकली सायंटिफिक बेस्ड आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला चर्चा करून त्याच्या सुधारणा करू शकतो. पण माझ्या बुद्धीप्रमाणे, अनुभवाप्रमाणे 6 मुख्य आधारस्तंभावर माझी हिसाब पद्धती अवलंबून आहे, आधारित आहे. तर कृषी विद्यापीठांसुद्धा या प्रत्येक बाबीवर R&D करावं, त्यांच्या विद्यापीठ क्षेत्रामध्ये त्याचे प्रयोग करावेत, असंही माझी विनंती या ठिकाणी राहील. मित्रांनो, याच्यापुढं आपण ज्या पहिल्या काही आढावा घेतला होता आपण की कुठवर आपण आलो होतो. आता पेरणीची पद्धत कशी, बियाणं तयार झालं, जर्मिनेशन पाहिलं, बियाणं कोणतं लावायचं हे केलं. ॲरोग्रीन बियाणं, आपण ॲरोग्रीनचं जे मिश्र पीक म्हणतो आपण, एकदल, द्विदल आणि तेलबिया वगैरे, ते मिश्र पीक पेरले. 50 ते 60 दिवसांनी ते कापून जमिनीमध्ये कल्टिवेटरनं, रोटावेटरनं किंवा तव्याच्या याच्यानं, अवजारानं आपण ते मिक्स केलं. सेंद्रिय कर्ब खूप वाढवला आहे. आता मुख्य पिकाची पेरणी. मुख्य पिकाची पेरणी करताना 3 पद्धती आहेत. सगळ्यात प्राधान्य आहे कंटूर पद्धती. कंटूर पद्धतीने तुम्ही त्याच्या उताराप्रमाणे त्याच्या कंटूर लाईन्स काढा, ते प्रमाणे करा. ज्याला कंटुरिंग जमत नाही, ज्याला काही अडचणी आहेत, तर त्यांनी काय करावं, त्यांनी उताराला आडवी पेरणी तर सगळेजण करतायत, सांगायचंही काम नाही. की शेतकरी म्हणतो की बाबा उताराला आडवी पेरणी आवश्यक आहे, ते बरोबर आहे त्यांचं, माती वाहून जात नाही, उताराला आडवी केली पाहिजे. परंतु बरेचसे असे शेत आहेत की उतार नाही, प्लेन आहे, सपाट आहे, चांगलं आहे शेत, अगदी चौकोनी आहे, लांबट आहे, परंतु उतारा कुठंच नाही. त्या ठिकाणी माझी अशी विनंती आहे की शास्त्रावर आधारित काही कारणं आहेत त्याची, की जेणेकरून आपल्याला दक्षिणोत्तरच पेरणी करावी, दक्षिणोत्तर पेरणी करावी, पूर्व पश्चिम करू नये, अशी माझी विनंती आहे. काय शास्त्रीय कारणं आहेत? लोकांना प्रश्न पडेल, वा काय फरक पडणार आहे? त्याला असं कारण आहे की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव याचा पोलर इफेक्ट आहे, रिझोनन्स वेव्ज आहेत.
तर ते सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, त्याचा चांगला परिणाम होतो. आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत की दक्षिणोत्तरच का करावी, त्याप्रमाणे आपण पुन्हा त्याचं अंतर किती ठेवावं, का ठेवावं, किती वाढवून ठेवावं वगैरे वगैरे या गोष्टी आपण पुढील एपिसोडमध्ये बघूया. धन्यवाद. आणि कृपया तुम्हाला विनंती आहे की कॉमेंट्स पाठवा, सबस्क्राईब करा, लाईक्स करा, उत्साह वाढवा आणि तुमचे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत तेवढ्यावर हे कृपया फॉरवर्ड करा, ही माझी विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार.